नमस्कार श्रोते हो. एक व विज्ञानिशाची या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्व श्रोत्यांचे अगदी मनापासून स्वागत. श्रोते हो, आज गुरुपुष्य अमृत योग आहे. म्हणूनच आज या निमित्ताने आपण श्री गजानन महाराजांचे श्री गजानन विजय ग्रंथ यामधील अध्याय 21 घेणार आहोत. या अध्यायामध्ये संपूर्ण 20 अध्यायांचे सारांश आहे. हा अध्याय पठन केल्यावर किंवा श्रवण केल्यावर संपूर्ण पारायणाचे फळ मिळते. गण गण गणात बोते, श्री गणेशाय नमः. जय जयाजी अनंतवेशा, जय जयाजी अविनाशा, जय जयाजी परेशा. ब्रह्मांडदीशा नमो तुषी. देवा तू आपणास पतित पावन नाम खास, सर्वदा आहे धरिलीस. याचा विचार करी गा, पाप्यावरी प्रेम अमित. तुझे देवा असती सत्य, पापजनांनी तुझ प्रत. महत्वानले कृपाळा, म्हणून माझ्या पातकासी. पाहू नको हो ऋषिकेशी, धुणे आता जलापासी. स्वच्छ होते म्हणून पतितांचा कंठाळा. करू नको रे घननीळा, काय भूमीने साविरला. दिले आहे टाकून तूच पतित पावन, तूच पुण्य पावन. या दोन्ही दोषापासून तुम्ही अलग सर्वदा. सूर्यनाशी तमाप्रत, म्हणून का तो कष्टी होत. काही न करावे लागत, तमनासण्या रविशी. तम जो भेटण्या येई, तेथे तेथे प्रकाश होई. अंधरत्व अवघे जाई, त्याचे तमाचे नारायणा. पाप पुण्याची वासना, तूच उपजविशी नारायणा. आपला रक्षिण्या मोठेपणा, पाप तूच निर्मिशी. काही असो आता तरी, चिंता रहित मजला करी. दासगणू ह्या घ्यावा पदरी, हेच आहे मागणे. तुझ्या वाचून मज प्रत, नाही वशिला जगतात. अवघे तुझ्याच हातात, आहे की रे पांडुरंगा. श्रोते आता सावधान, हा कळसाध्याय परिसा पूर्ण. तुमचे भाग्य धन्य धन्य, संत कथा ऐकतास. एक विद्या निष्ठा याची, जडली गजानन पदीसाची. त्यांच्या दुःख संकटाची, होळीच होते निसंशय. बांधित असता मंदिर, काम करिता शिखरावर. एक होता मजूर, हाताखाली गवंड्याच्या. तो धोंडा देता मिस्त्रीला, एकाएकी झोक घेला. 30 फुटावरून पडला, खाली घडी व दगडावर. तो पडता लोकांनी पाहिला, जन म्हणती मेला मेला. उंचावरून खाली पडला, आता कशाचा वाचे तो. परी घडले अघटित, कोठे न लागले त्या प्रत. जैसा चेंडू झेलिताच, तैसे त्याचे जाहले. सोपान्यासह ज्या परी, जन उतरती भूमीवरी. तेथे झाले त्याच परी, त्या मजुरा कारणे. मजूर म्हणे लोकांना, माझा जेव्हा झोक गेला, तेव्हा एकाने धरले मला. पडता पडता करास, पाय भूमीसी लागता क्षणी. तो ना दिसला मज लागुनी. हे वृत्त ऐकोनी, लोक अवघे आनंदले. अभिशाप कोणाचा, समर्थ न घेती साचा. ह्या योग पडण्याचा, दैवाने चांगले तुझ. या तुझ्या पडण्याने, स्पर्श केला सामर्थ्याने. तुझ्या कराकाराने, ऐसे भाग्य कोणाचे. असो बाई एक रजपुताची, जयपुराहून आली साची. बाधा होती भूताची, ते आबले कारण. तिसी जयपूर ग्रामाला, दत्तात्रयाचा दृष्टांत झाला. तू या रामनवमीला, जाई शेगावा कारणे. तेथे संत जागती ज्योत, श्री गजानन सद्गुरुनाथ. ते या तुझ्या पिशाचे प्रत, मुक्ती देतील निसंशया. या दृष्टांते कारण, आपल्या 2 मुलासी घेऊन. रामनवमीसाठी जाण, बाई आली शेगावा. प्रतिपदीपासून भला, उत्सवासी आरंभ झाला. अफाट समुदाय मिळाला, नवमीस श्रोते शेगावी. काम सभा मंडपाचे, चालले होते तेथे साचे.
दगडाचे उभे केले असती का साचे खांब मोठे मोठे दगडाचे उभे केले असती 1.5 फूट जाडीचा 5 फूट लांबीचा प्रत्येक खांब दगडाचा ऐसे होते कितीतरी उत्सवाच्या निमित्त भले काम भक्तांनी बंद केले खांब होते बैसविल्याले नुसते मात्र ते ठाई श्रीरामाचा जन्म झाला प्रसादासाठी लोटला जनाचा तो समुदाय भला तो नमसीवर नव्हे त्या गर्दीत ही बाई उभ्या खांबास एका पायी ती होती तिला सोसली नाही गर्दी ती यत्किंचित म्हणून खांबाच्या आश्रया गेली निर्भय व्हावया परी गर्दी तीच व्हावया परी ती झाले विपरीत तोच खांब कोसळला तिच्या शरीरी पडला तो पाहता लोकाला ऐसे वाटू लागले बहुतेक तिचा गेला प्राण ही बाई कोठील कोण लहान मुले दिसती 2 खांबाखाली तेव्हा 10-20 जणांनी खांब काढीला अंगावरून पाणी मुखात घालून लोंबोकडे पाठविले ही लोंबो डॉक्टरीन शस्त्रविद्येत ती प्रवीण जातीने ही ख्रिश्चन भक्त येशू ख्रिस्ताची तिने या स्पुतनीला रीतेप्रमाणे उपचार केला लोंबो म्हणेन लागला मार हिला खोटेच हे आश्चर्य खरोखर खांब दगडाचा होता थोर त्याच्या खाली शरीर सुरक्षित राहावे कैसे आश्चर्य वाटले लोकांना प्राणबाईचा वाचला हा जो काही प्रकार झाला तो घडला इतक्यास्तव खांब पडून अंगावरी भूत जे होते शरीरी त्या भूतास मुक्ती खरी दिधली त्या गजानने बाई हुनी पुरवत गेली जयपूर शहरात नांदू लागली आनंदात ऐसा प्रभाव स्वामींचा ऐसेच एका उत्सवासी नाईक नवऱ्याच्या मस्तकासी सोडित असता मंडपासी लाकडी गोल पडला हो तोही गोल थोर होता परी स्वामींची आघात सत्ता खोटे ही ना आघात होता नाईक नवरा वाचला पुत्र कृष्णाजी पाटलांचा रामचंद्र नावाचा परमभक्त समर्थांचा एकासे शेगावी एका दिवशी त्याच्या घरी येते झाले साक्षात्कारी ऐन दुपारच्या अवसारी गौसाव्याच्या रूपाने भूक लागली मला देखा अन्न काही देता का ऐसे म्हणून मारली हाक रामचंद्र पाटला ते पाटील मूळचा भाविक त्यासी वाटले कौतुक गोसाव्याची ऐकून हाक दारा माझी पातला निरकून पाहता गोसाव्यासी तो असावा पुण्यराशी स्वामी गजानन निश्चयसी ऐसे त्याला वाटले गोसाव्याचा धरून हात आला घेऊन घरात दिला बैसण्याचं पाट पूजा केली पायांची गोसावी म्हणे पाटलाला आज मी मुद्दाम आलो मुला काही तुझं सांगण्याला ते तू ऐकू मना पूर्ण कर्जाची न चिंता करी ते फिटून जाईल निर्धारी अरे उन्हाळ्यात गोदावरी थोडी कोरडी पडत असे तैसाच हाही प्रकार संपन्नतेचा येईल पूर कृपा घन वर्षल्यावर श्रीहरीचा समज हा उष्टे माझे जठाई पडले बाप्पा त्या ठाई कशाचीही कधी पाही कमी नाही पडणार आन ताट वाढून सुग्रास देई भोजन मर्जी असल्या पांघरून घाले एखादे अंगावरी पूजा अन्न दक्षिणा याचकासी दिल्या जाना ते पावते नारायणा याविषयी शंका नसे परी तो याचक आधी पाहिजे शुद्ध देख त्या वाचून हे कौतुक होणार नाही कधीही आणले ताट वाढून गोसावी जेवला प्रेमाने 5 रुपये पाटलांनी दक्षिणा ठेवली त्याच्याकडे तो गोसावी म्हणाला ही दक्षिणा नको मुला तू पाहिजे कारभार केला गजाननाच्या मठात तीच दक्षिणा मागण्यास मी आलो तुझ्यापाशी ते आनंदे देई मसे म्हणजे कल्याण होईल समर्थ सेवेची दक्षिणा देऊन दुष्टवी माझ्या मना अंगयोग्य मनुष्य तुझ्या विना कोणी नाही ते सांप्रत तुझी कांता आजारी वरचीवर पडते जरी तीही होईल बाप्पा बरी ही दक्षिणा दिल्याने बोलो तुझ्या पुत्राप्रत त्याच्या कंठी एक ताईत बांधितो म्हणजे चुटुक भोवत याची न बांधा होय त्यासी पाटीलकीचे तुझे वतन हे वाघाचे पांघरून त्याचा उपयोग करणे जाणार ती झोपून रामचंद्रा द्वेषी मन असू नये सन्नतीला सोडू नये राजाविरुद्ध जाऊ नये उगीच भलत्या कामात साधू कोण संत कोण हे पहावे शोधून दांभिकाच्या नादी जाणं कदापिही लागू नये ही वृत्य पाळल्यास तुझा ऋनिशय निवास होईल या वचनास असत्य माझ्या मानू नको आय पाहून खर्च करी दंभाचार कधी नवरी साधू संत येता घरी विनमुख त्यांना लावणे अपमान खऱ्या संताचा झाल्या कोप ईश्वराचा
होत असे. बाप्पासाचा संतचरणी प्रेमधरी आपल्या वंशजाचे उणे पाहुणे कदा मने स्वैरा धैर्य करणे समयानुसार मान द्यावा. कोप असावा बाह्यकारी दया असावी अंतरी जैसे का ते फणसावरी काटे आत गोडगरे मी तुझ्या पाठीस आहे जाण रात्रंदिवस हे ताईत बांधून कंटास गोसावी जाऊ लागला. दाराबाहेर जात झाला अंतर्धान पावला. पाहता पाहता पहा झाला दिसेनासे रस्त्यात पाटीला अवघ्या दिवसभर मानसिक विचार हा गोसावी कोणी तर नसावायसे वाटते. श्री गजानन स्वामी मला आले उपदेश करायला घेऊन गोसावी वेशाला हे आता समजले. रात्री स्वप्नी येऊन संशय केला निरसन ऐसे स्वामी गजानन भक्तवत्सल खरोखरी श्री गजानन चरित्र तारक असून परमपवित्र अनुभव येण्या मात्र सबनिष्ठा पाहिजे. या ग्रंथाची अवतरणिका देतो आता तुम्हा ऐका. वेळ उगा दौडू नका पूर्ण व्हावे सावधान. प्रथमाध्याय मंगलचरण देवगुरुचे वंदन केले पुढे निवेदन. गजाननाच्या पूर्वचरिता माघ मासी सप्तमीसी समर्थ आले शेगावासी देवीदासाच्या सदनापासी दिसते झाले प्रथमता बंकटलाल दामोदर दोन होते चतुर नर. परीक्षा अखेर केले गजाननाची कथा द्वितीय अध्यायात येणे पर्याय हे सत्य. गोविंद बोळच्या कीर्तनात महाराज येऊन बैसले. कुपितांबर शिंप्याला रसात चमत्कार दाविला बंकटलालाच्या घराला महाराज गेले शेवटी. कथा तृतीय अध्यायाला गोसाव्याने नवस केला गांजाचा श्रीमर्थाला पाजण्याचा विबुध त्यांची इच्छा पुरविली. प्रथा गांजाच्या पडले तिथपासून भरली शेगावच्या मठात जानराव देशमुखाचे गडांत टाळले साचे देऊन तिथं पाहायचे आपल्या त्या स्वामींनी मृत्यूचे ते प्रकार तेथे कथेले सविस्तर विठोबासी दिला मार ढोंग करतो म्हणून कथा चतुर्थ अध्याय ठाई येणे रीती असे पाहिजे. जानकीराम दिला नाही चिंच विस्तव चिलमी कारणे किडे पडले चिंच वण्यात अन्न गेले वाया सत्य सोनाराने झोडून हात केली विनंती समर्थाला त्यांचा अपराध क्षमा केला पूर्ववत केले चिंचवण्याला. जानकीराम भक्त झाला त्या दिवसापासून होत देऊन कान्हवाले उतरंडीस ठेविलेले तेच समर्था मागितले खाया चंदू मुकुंदीस चिंचोलीच्या माधवाला यमलोक दावोनी मुक्त केला. शिष्या हाते करविला थाट वसंत पूजेचा. कथा पंचमाध्यायात महाराज पिंपळगावात बैसले शंकराच्या मंदिरात पद्मासन घालून या गुराख्यांनी पूजा केली. गावची मंडळी तेथे आली. महाराजांशी घेऊन गेली पिंपळगावाकराने कळले बंकटलाला तो पिंपळगावासी गेला. महाराजांशी आणायला परत शेगावाकराने सामर्थ्याचे आणले परत. काही दिवस राहून तेथे पुन्हा गेले. अकोलीत भास्करांचे ताराव्या कोरड्या ठणठणीत वीर जिवंत चरा फोडीला. एका क्षणात आणले जल्ल्या त्या कोरड्या विहिरी ठाई. भास्कराची उडवली भ्रांती घेऊन आले त्या प्रति शेगावासी गुरुमूर्ती ही कथा पंचमात षष्टाध्यायी कथा बंकटलाले सद्गुरुनाथा मक्याची कणसे खाण्याकरता नेले आपल्या मळ्यात. गांधील माशा उठल्या तेथ लोक होऊन भयभीत पळू लागले असते सत्य जीव आपला घेऊन बाधा गांधील माशाची महाराजना झाली साची घेतली असे शिष्यत्वाची परीक्षा बंकटलालाची. नरसिंगजीशी भेटण्याला स्वामी गेले अकोट्याला. तो नरसिंग जो होता भला शिष्य कोत्या शालीचा. काही दिवस राहिले अकोट्या माझे भले. नरसिंग सिगे हितगुज केले बंधू आपला म्हणून चंद्रभरागीच्या तीरी शुभ्रग्रामा भितरी करपावज भूषणावर केली असे जाऊन मारुतीच्या मंदिरात श्रावण मासाच्या उत्सवात समत आले राहण्या प्रत्येक तिथे षष्टमाची पूर्तता. गावची पाटील मंडळी अवघी आडदवंड होती भली हमेशा होई बोल चाली त्यांची समर्थ्याबरोबर. हरिपाटला सवे भले महाराज कुस्ती खेळले मलविद्येचे दाविले प्रत्यांतर भूताला उसाचा चमत्कार दावून या साचार अभिमानाचा परिहर केला. पाटील मंडळीच्या भिका नामे दिला सुत खंडूकड त्याच्या पाटला प्रत अम्र भोजनाचे व्रत चालविण्यास कथिले पाटलाला. ऐशा कथा सप्तमाध्याय कथन केले आहेत पाहि निष्ठा समर्थ्याच्या ठाई जडली पाटील मंडळीची कथा आहे. अष्टमात दुफळी पाटील देशमुखात अर्ज दिला सरकारात महाराणी विरुद्ध पाटलांच्या खंडूवरी बालट आले ते सामर्थ्याने नासिले निर्दोष सुटते झाले. खंडू पाटील खटल्यातून तेलंगी ब्राह्मणाला वेद म्हणून दाखविला आपण कोण हा कळविला. सहज लिहिलेले समाचार. कृष्णाजीच्या मळ्याशी महाराज राहिले छपरासे मंदिराच्या सानिध्यासी चंद्रमोळी हाराच्या ब्रह्मगिली गोसाव्याला अभिमान रहित केला. नैनन छंदती श्लोकाला रहस्यासह सांगून जळत्या पलंगाच्या वर महाराज बैसते झाले स्थिर. न जाळे वैश्वानर केव्हा खऱ्या संताला कथा नमोध्यायला द्वांड गोडा शांत केला. खून नवस करणाऱ्याला
करणाऱ्याला दिली असे. गांजाचे दासनवमीचे उत्सवाचे समर्थ बाळापुरासे घेऊन आपल्या शिष्याचे बाळकृष्णाच्या घरा गेले. बाळकृष्णाला लागून करविले समर्थाचे दर्शन. संशयरहित केले मन त्या रामदासाचे दुष्माध्याय सुरेख उमरावतीचे कथानक उपरती झाले. पुरे देखत ते बाळा भोला गणेशाप्पा चंद्राबाई यांनी अर्पिला संसार पायी भावभक्ती लवलाही श्री गजानन स्वामीच्या गणेशदादा खरपडेला शुभ आशीर्वाद दिला. छत्रने मारून बाळाला परीक्षा त्यांची घेतली. द्वाण गाय स्कुलाच्या ते गरीब केले साचे दांभिक भक्ती गुड्याची कशी ते कथन केली. एकादशाध्यायी कथन. भास्कराचे डसल्या श्वान आले. त्र्यंबकेश्वरी जाऊन गोपाळदासा भेटले. इयामसिंगांच्या विनंतीस देऊन मान आडगवा सहिती झाले. पुण्यराशी श्री गजानन महाराज निजधामा भास्कर गेला. त्यांचा देह ठेविला द्वारकेश्वराच्या सन्निध भला. सीताबाईचा शेजारी आज्ञा केली कावळ्याला तुम्ही न यावे या स्थळाला. वाचविले गणू जावरायला सुरुंग उडता विहिरीत. शेट बुच्चला आल्याची कथा द्वादशादेशाची मूर्ती निरच्छपणाची प्रत्यक्ष होते. महाराज स्वामीचे वस्त्र नेसला. पितांबर शिंपी कोंडलीला स्वेच्छेने इथं झाला. परमभक्त होता जो पितांबराने कोंडलीस बळीरामाच्या शेतास वटलेल्या आंब्यास पाने फळे आणविले. पितांबर राहिला कोंडलीत तेथे झाला समाधीस नवा मठ झाला. स्थापित शेगावी समर्थ इच्छेने विचार करून मानसेर बसून रेदिशा काढीसे. महाराज नव्या मठाचे आले. जुन्या मठातून हियमसिंगेने आपले इष्टे समर्थ अर्पिले. पुंडलिकाची नेमाली गाठ प्लेगचे श्रीकृपे कथा भाग 13व्याचा महारोग गोसाव्याचा हरण्या गंगा भारतीचा केली असे गजानने. बंडू तात्याचे भाग्य आले. भूमीत धन सापडले. कर्जापासून मुक्त केले समर्थाने निज कृपे. नर्मदेच्या स्नानास सोमवती अमावस्येस नौका फुटता छिद्रास हात लाविल्या. नर्मदेने विडा माधवनाथाला शिष्या हाते पाठविल्यात. ह्या कथा 14व्याला वर्णिले असते चाकले. अध्याय तो 15वा. शिवजयंतीचा आहे बरवा. आले अकोल नामक गावात टिळक बाळ गंगाधर. भाकरी प्रसाद पाठविला कोल्हटकरच्या हस्ती भरला. मुंबईत लोकमान्यला ग्रहण करा या कारणे श्रीधर गोविंद काळास करते झाले उपदेश. नकोस जाऊ विलायते सहितच आहे सर्व काही. कथा ऐशा 16व्यासे. पुंडलिकांजन गावासी जाता निवारिले त्यासी. जात येऊन या स्वप्नात पादुकांचा प्रसाद त्याला इयामसिंगे हाते पाठविला. कौराच्या भाजी भाकरीला ग्रहण केले आनंदे. छर्रा तुकारामाचा कानामधून पाडिला साचा. हा अशा कथांचा समावेश 16व्यात. 17व्यात कथा सुरस. विष्णू साच्या घरास जाया मलकापुरास. समर्थ निघाले गाडीतून नग्न फिरती म्हणून. खटला भरला पोलिसांनी केवळ निजलेने. अहंपणा सत्पुरुषासी त्रास द्यावया. महतबशा साईला पाठवून दिले पंजाबला. हिंदू यवनाविषयी केला कळकळीचा बोध त्यासी. बापूरावाच्या कांतेसी भानामतीनं मानिसाची. भेट गंगा भागीरथीसी झाली या कोटी विहिरीत. कथा बायजा माळणीची 18व्यामध्ये साची. कवर डॉक्टरच्या फोडाची कथा यात ग्रंथित असे. महाराज गेले पंढरीला घेऊन अवघ्या लोकाला. तेथे बापूंना काळीला दर्शन हरीचे करविले. कवठे बहादुराचा वारकरी मरीने झाला आजारी. त्यास घटके माजरी समर्थ्याने बरे केले. एका कर्मठ ब्राह्मणाला श्वान उठून मेलेला. दाऊनी त्याचा गलिता केला. कर्माभिमान शोते हो. कथा 19व्यासी. दिला काशीनाथ पंथासी आशीर्वाद तो अतिहर्षी. तो येता दर्शना गोपाळ मुक्कींद बुट्टी भला. नागपुरासी घेऊन गेला श्री गजानन स्वामींना आपल्या गेहाकारणे. त्याच्या मनी ऐसा हेत महाराज ठेवावे नागपुरात. परिहारी पाटलांनी परत महाराज आणले समर्थ शेगावी. धार कल्याणचे रंगनाथ साधू आले भेटण्याप्रत. समर्थ्यासी शेगावात ऐसे आणि कितीतरी. श्री वासुदेवानंद सरस्वती जो कर्म मार्गाची प्रत्यक्ष मूर्ती. द्रष्टाद्रष्ट होती नुसती आनंद झाला उभयंता ते. तेव्हा बाळा भाऊला जो का होता संशय आला. तो समर्थ्याने निवटिला करून या उपदेश. केले खळ्याचे संरक्षण गाढवाचे पासून. समर्थ मारिता आले मरण नारायणासी बाळापुरी. गजाननाचे कृपे भले जाखड्याचे लग्न झाले. कपिलधारी सैद धले दर्शन निमोन कराला.
तुकारामे आपला पुत्र समर्था वाहिला, नारायण नामे भला सेवा करावया कारणे. पंढरी ते जाऊन विठ्ठला ते विचारून, महाराज आले परतून शेगावा कारणे. पुढे भाद्रपद मासासी ऋषीपंचमीच्या पुण्य दिवशी आधुनिक कालाचा हा ऋषी समाधीस्थ झाला. 20व्या माझी इतर स्त्रीची समाधी झाल्यावर जे काही घडले चमत्कार त्याचे वर्णन केले असे. जे भाविक भक्त कुणी त्यांना अजूनही दर्शन देती कैवल्यदानी त्यांची इच्छा पुरवणी. आता हा 21वा अवघ्या कथेचा कळस भरवा. हा अवघ्यांचा लेख हवा तुम्ही सार श्रोते हो. प्रत्यक्ष परिप्रकार येथे होते वरचे वर म्हणून मनने आहे सार अवघ्यांचे या अध्यायी. वर्गणीच्या जोरे भले समाधीचे काम झाले, मनापासून भक्त झटले वर्गण गोळा करया. ऐसे भव्य सुंदर कामना कोठे भूमीवर धर्मशाळा चौबाजूनी बांधल्या. या भव्य कामाला भूतानी हात लाविला. त्यांची नावे तुम्हाला सांगता ग्रंथ वाढेल. मुख्य जे होते त्यातून त्यांची नावे करीतो कथन. कुंकाजीचा नंदन जे हरी पाटील नाम ज्याचे, सांगवी गावीचा बनाजी, उमरीचा तो गणाजी, बट्टवाडीचा मेसाजी, लाडेगावचा गंगाराम, भागुनंदू गुजाबाई, अकोल्याची बनाबाई, सुखदेव पाटलांची ती आई यांनी 1000 रुपये दिले. पाटील रामचंद्र कृष्णाजी, दुसरा दत्तू भिकाजी, पळसखेडचा सुखदेवजी, मार्तंड गणपती शेगावचा, बालचंद्र रतनलाल, पंचगावचा दत्तूलाल, त्याच गावीचा बिसनलाल, अंबरसिंग टाकळीचा, किसन बेल मंडळेकर, विठोबा पाटील चावरेकर, हसनपूरचा राहणार गंगाराम नाम ज्याचे. या दानशूरांनी मोठ्या मोठ्या रकमा देऊन केली मठाची उभारणे. भक्तिस्तव समर्थांच्या कोठ्या कचेरी स्वयंपाक घरे सोपे उत्तम प्रकारे बांधली असती साजिरे. समाधीच्या चोफेर लोकांनी ज्या देणग्या दिल्या त्या बांधकामी जुरून गेल्या. परी पुष्कळ गोष्टी राहिल्या बांधण्याच्या अवशेष. त्यासाठी युक्ती केली वर्गणी जमवण्यासाठी भली योजना ती ऐशा झाली ती ऐका विबोध हो. बैसविल्या शेत साऱ्यावर सामर्थ्याचा धार्मिक कर, कोणाशी न करता जोर रुपया मागे काना. तैशीचा बाजार पेठेशी धान्य अथवा कपाशी जे येईल विकावयासी पट्टी बैसवली त्यावर. गाढी मागे अर्धा आणा हर्ष वाटे देताना. काकी समर्थ्याच्या चरणा निष्ठा होती सर्वांची. समाधी पडे स्वाहाकार होऊन गेले अपार. परी त्यातून मोठे 4 शर्वाशूत जाहले. शतचंडीचे अनुष्ठान ब्राह्मणाच्या करविजान केले आदरे करून. किसनलाल शेटजीने अनुष्ठान शतचंडीचे करणे अति अवघडसाचे. अधिक न्यून न खपावयाचे. जगदंबे कालिकेस काही चुकता विधानात तत्काळ होते विपरीत. काम्य अनुष्ठानाप्रत भीती चौबाजूनी. वडील किसनलालचा बंकटलाल नावाचा भक्त होता समर्थांचा एकनिष्ठ पहिल्यापासून. पूर्ण आहुतीच्या दिवशी त्या बंकटलाल भक्तासी व्याधी उद्भवली शरीरासी. प्राणाताचा समय आला. लोक गेले घाबरून म्हणती हे काय विघ्न. शतचंडीचे अनुष्ठान करता विपरीत व्हावे का. बंकटाल म्हणे पुत्रासी भिवू नकोस मानसी. माझा तारिता पुण्यराशी समाधीस बैसलासे. तो अवघे करील बरे नको होऊ बावरे. पूर्ण आहुतीचे काम सारे घ्यावे शास्त्र उरकून. माझा स्वामी गजानन येऊन दे कधा विघ्न. भक्तांचे करण्या संरक्षण मुळीच बैसला इथे तो. तेच पुढे सत्य झाले. व्याधीचे स्वरूप मावळले. एका बाईचे निमाले भूत शतचंडितया. बनाजी तिडके सांगवीकर यांनी केला स्वाहाकार. कसुरीची राहणार गुजाबाई नामजीचे. चापडगावीचा वामन, शामरावचा नंदन यांनीही एक यत्न केला समाधीच्या पुढे. ऐसे धर्मकृत्य कितीतरी झाली समर्थासमोरी. खरेच साक्षात्कारी श्री गजानन महाराज. या व्रतकालपर्यंत लोक होते निष्ठावंत. त्या व्रतकालपर्यंत वराड होता सुखी भाऊ. जशी निष्ठा कमी झाली तशी विपन्न दशा आली. अवदेसेने घातली माळकंठी वराडाच्या. विपुल पकीने टाकले कशापाने पहा बले. नवे वाहू लागले वारे सर्व वराडात. वराडांची ऐसी दिना सामर्थ्यासी पहावेना. म्हणून घेतले आपणा कोंडून त्यांनी जलात. 30 फुटापासून पाया आणीला भरून. तेथेच का हे जीवन निर्माण व्हावे श्रोते हो. म्हणून ऐसे वाटते राग आला समर्थते. म्हणून त्यांनी जलाते भोवती केले निर्माण. सुखसंपन्न पहिल्या परी वराड व्हावा निर्धारी. ऐसे चित्तात असल्या जरी या वराडी जणांच्या तरी त्या अवघ्या जणांनी श्री गजानन चरणी पूर्ववत निष्ठा ठेवणे सुखा लागे अनुभवावे. ऐसे न जरी करतील तरी याहीपेक्षा येईल वराडाचे बिकट काळ. याचा विचार करा हो. गजाननापदी निष्ठा ठेवा. सुखानुभव सर्वदा घ्यावा.
कुतर्कासी मूळ न द्यावा ठावा आपल्या मानसी. या गजानन रूप जमिनीत जे जे काही पेराल सत्य ते ते मिळणार आहे परत बहुत होनी तुम्हाला. दाणे टाकिले खडकावर त्याची न रोपे होते खरी. याचा विचार अंतरी सर्व काळ करा हो. कंटाळा संत सेवेचा ज्या ज्या प्रांती येत असाचा त्या त्या प्रांती दुष्काळाचा प्रादुर्भाव होत असे. धर्मश्रद्धा ही वाघीन गेल्या मनरूपी दरीतून दुर्वासनेचे कोल्हे जाण येऊन बैसतील या ठाई. भक्ती शुचबत अंगना अभक्ती वारांगना तिच्या नादी लागल्या जाणार. विटंबनाच सर्वत्र सन्नतीला सोडू नका. धर्मवासना टाकू नका. शत्रून माना एकमेका तरीच शक्ती वाढेल. ऐसे तुम्ही वागल्यास येतील चांगले दिवस. या वऱ्हाडी प्रांतास हे कधीही विसरू नका. एकदा तरी वर्षातून घ्यावे गजाननाचे दर्शन. एकदा तरी पारायण खरा गजान चरित्राचे. हा 21 अध्यायाचा गजान विजय नावाचा नैवेद्य 21 मोदकांचा गजाननासी अर्पा हो. वाहे अध्याय साचार माना 21 दुर्वाकुर. पारायण रूपे निरंतर वाहवा गजाननासी. सद्भाव जो मानवाचा तोच दिवस चतुर्थीचा. प्रेमरूपी चंद्राचा उदय झाला पाहिजे. मग या ग्रंथाचे अक्षर एक एक हे दुर्वाकुर. अर्थशब्दांचा साचार मोदक समजा विबुध हो. ती अर्पुन गजानना पारायण रूपी पारणा साधून घ्यावा कराना वेळ. आता थोडकाही हा ग्रंथ न कादंबरी ती गजाननाची लीला खरी. येथे जो अविश्वास धरी तो बुडेल निसंशय. या गजानन रूपे चरित्र जो नेहमी वाचेल सत्य त्याचे पुरतील मनोरथ. श्री गजानन कृपेने ही गजान चरित्र भागीरथी कथा या तयोनिष्यती. महाराष्ट्र व्यतयावरती लहरी समजा विबुध हो. वा कल्पवृक्ष हे स्वामी चरित्र. शाखा अध्याय तयाप्रत पद्यरचना हीच सत्य पालवी या वृक्षाची. जो या ग्रंथी ठेवील बाहव त्यासी पावेल स्वामी राव. संकटी त्याच्या घेईल धाव रक्षण त्याचे करावया. हा ग्रंथ न केवळ चिंतामणी चित्तिले फळ देईल जाणी. दृढ तर विश्वास असल्यामनी हे मात्र विसरू नका. जेथे गजानन चरित्राचा पाठ होईल नित्यसाचा तेथे वास लक्ष्मीचा चिरकाल होईल हो. दारिद्र्याचे मिळेल धन रोगी असे आरोग्य जाण. साध्वी स्त्रीचे वांजफन फिटेल यांच्या वाचने. निपुत्रकासी होईल पुत्र निष्कपटी मिळेल मित्र. चिंता न राहिला अनुमात्र. या ग्रंथाच्या वाचका दशमी एकादशी द्वादशीला हा ग्रंथ वाची भला अनुपम येईल भाग्य त्याला. श्री गजानन कृपेने गुरुपुष्य योगावरी जो याचे पारायण करी. बसून एका आसनावरी राहून या शुचिरभूत त्याच्या अवघ्या मनोकामना खचित होतील पूर्ण जाणा. कसल्याही असोत यातना त्या त्याच्या निरसितील. जेथे हा राहील ग्रंथ तेथे न कदा ये भूत. लागन साधे येत किंचित तेथे ब्रह्मसमताचा. ऐसे याचे महत्व हे भाविकाला प्रचित. कुटील दुष्ट दर्जनाप्रत याचा अनुभव येणे नसे. मानसाची योजना राजा हंसासाठी जाणं तसेच हे संत सज्जना मानस स्वामी चरित्र. पूर्वकाली ज्ञानेश्वर मीरा मेहता कबीर नामा सावता सोका महारा गोरा बोधला दामाजी उंबरखडे नाथ सखाराम आमळनेरात वा देव मामलेदार यशवंत वा माने हुमनाबादी मानक प्रभू. 23 हा वराडात गजान स्वामी सद्गुरुनाथ फारक नाही किंचित यांच्यामध्ये हो. आता हीच विनंती तुम्हा उघ्या भाविकांप्रती अत्यंत असू द्यावी. प्रीती श्री गजाननाच्या चरणी म्हणजे तुमची एरझार जन्म मृत्यूची साचार होऊन या फालपार दुस्तर भवामाधुनी. आता स्वामी दया घना तुला येऊ माझी करुणा. दासगुणच्या यातना सवकल निवारी कृपेने. मी तुझा झालो भाट मार्ग दावी मला नीट. दुर्वासनेचे येवो विट चित्ता माझी दयाळा. अमरणवारी घडो संतचरणी प्रेम झडो. अक्षयीचा वास घडो श्री गोदेच्या तीराला. प्रसंग याचना करण्याचा मशी नको सानूच सासा. समर्थ दास गुणचा अभिमान व्हावा मानसी. मी सकल संतांचा चरण रज माझी राखा तुम्ही लाज. हिची मागणी आहे आज पदर पसरून तुम्हा ते. जैसे केलीस प्रेरणा तसेच मी बदलो जाना. हे स्वामी गजानना तुझे चरित्र लिहिता की शेगावीच्या मठात काही होते कागदपत्र. ते रतन साने मजप्रत आणून दाखविले. त्याच्या आधारे ग्रंथ लिहिला. कल्पनेचा ना उपयोग केला म्हणून अधिक नेऊनला मी नाही कारण. झाले असल्या अधिक नेऊन त्याची क्षमा गजानन करा सर्वदा लागून हीच आहे विनंती. शके 1861 प्रमादी नाव स्वरात चैत्र मासी शुद्धात वृक्ष प्रतिपदेला. हा ग्रंथ जो कळसा नेला शेगाव नामे ग्रामी भला. तो गजाननांनी पूर्ण केला प्रथम प्रहारी बुधवारी. स्वस्ती श्री गजान विजय ग्रंथ. नौका हो भाविका प्रत भवसिंधू तारावया शुभम भवतु.
श्री हरिहर परमस्तु. एकविंशोऽध्याय समाप्तम. पुंडलिका वरदेव हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. श्री सीताकांत स्मरण. जय जय राम. पार्वती पतय. हर 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 महादेव. श्रोते हो, इथे आपला श्री गजानन विजय ग्रंथ यामधील अध्याय 21 पूर्ण झालेला आहे. झालेली सेवा मी श्री गुरुचरणी समर्पित करते. व्हिडिओ आवडल्यास प्लीज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. आणि आज ह्या गुरुपुष्य अमृत योगावर हा अध्याय जरूर श्रवण आणि पठन करावा. धन्यवाद.